नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण आहोत बेडग येथील सर्वात मोठ्या गणेश मूर्ती कारखान्यामध्ये आणि हा कारखाना आहे बेडग आरग रोड वरती शिवम आर्ट्स या नावाने हा कारखाना आहे। अतिशय भव्य आणि दिव्य अशा गणेश मूर्ती इथं आहेत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवच्च सर्व कार्येषु सर्वदा। गणेश उत्सव या उत्सवाची लगबग आता संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे। मूर्तीवर असलेली बंदी महाराष्ट्र शासनाने उठवली आणि पुन्हा एकदा गणेश भक्तांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झालं आणि याच गणेश मूर्ती आता दिनांक 27 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी या मूर्ती सज्ज झालेल्या आहेत। आज आपण आहोत बेडग येथील शिवम आर्ट मध्ये ना आपल्या बरोबर आहेत प्रकाश नाना वाळेकर आणि संजय जाधव हे आज आपल्या बरोबर आहेत। आज आपण त्यांना विचारतोय की तुम्ही किती प्रमाणात मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि कोणकोणत्या आकाराच्या साईजच्या घरगुती वापराच्या असतील महामंडळाच्या असतील मूर्त्या तुम्ही तयार केलेल्या आहेत। आज आपण त्यांना विचारतोय। नाना नमस्कार। नमस्कार। मला सांगा की तुम्ही एवढ्या भव्य आणि दिव्य मूर्त्या तयार केलेल्या आहेत। साधारणतः गणेश मंडळाच्या मोठ्या ज्या आहेत त्या किती मूर्त्या तयार केलेल्या आहेत? साधारणतः 25 मूर्त्या गणेश मंडळाच्या तयार केलेल्या आहेत। आणि घरगुती वापरासाठी तुम्ही किती मूर्त्या तयार केलेल्या आहेत? आता तर 2500 अवेलेबल तयार आहेत, कम्प्लीट तयार आहेत। बर, अजून पण वेळ आहे, 1 महिना अजून 500-1000 करू शकतो। तो कसं डिमांड आहे त्या हिशोबानं बर पुढे जायचं। मला सांगा की आता या ज्या मूर्त्या केलेल्या आहेत ते तुम्ही अतिशय चांगले नैसर्गिक रंग दिलेले आहेत, अतिशय देखण्या आणि सुबक मूर्त्या ह्या तयार केलेल्या आहेत। साधारणतः कधीपासून हे काम चालू केलं? साधारणतः जानेवारीमध्ये काम चालू केले, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात चालू केले। तसं जानेवारीचा अर्धा आणि डिसेंबरचा अर्धा, बर असं म्हणजे जानेवारीमध्ये शेड मारायला चालू केले। बर बर आणि आतापर्यंत हे वर्ष तुमचं पहिलं आहे? हे वर्ष पहिलं आहे। बर, त्याच्या अगोदर आम्ही मूर्त्या विकत होतो स्टॉल लावून। काही मुलं म्हणजे काम नसलेले त्यांना स्टॉल लावून द्यायचा एक नाद होतो मला। बर, आणि 4 पैसे मिळू द्या, त्यातनं ही संकल्पना आहे। आणि बेडग किंवा आपल्या पंचकृषीला काय मूर्त्या स्वस्त बसावं हा हे येतोय त्या। म्हणजे ग्रामीण भागातील आपल्या जे भक्त आहेत, जी मंडळ आहेत त्यांना स्वस्तात मूर्त्या अवेलेबल व्हाव्यात। आम्ही मूर्त्या विकत होतो आणि त्या माध्यमातून आम्ही तरुणांना रोजगार देत होतो, मात्र आता स्वतःच शिवम आर्ट्स हा कारखाना गणेश मूर्ती तयार करण्याचा काढलेला आहे। मला सांगा की इतक्या आकर्षक आणि सुबक मूर्त्या तुम्ही रंगवलेल्या आहेत, या संदर्भात सांगा। काही आपल्या गणेश भक्तांची डिमांड होती की या कलर मध्ये या रंगामध्ये आम्हाला मूर्त्या आवश्यक आहेत। साधारणतः काय सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा ह्याकडं थोडस कडक कलर लागते, म्हणजे सौम्य सॉफ्ट कलर, म्हणजे उठावदार कलर। हा उठावदार लाली वगैरे बरोबर लागते। त्या पद्धतीनं गिरायकांची मागणी आम्हाला माहिती होती कशा पद्धतीने लागते, त्या पद्धतीनं कलर दिले आणि स्थानिक संपूर्ण कामगारांनी कलर दिले। एक त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे घरना आणून कलर मारल्या किंवा असं काही, म्हणजे स्थानिक लोकांना तुम्ही रोजगार निर्मिती सुद्धा याच्यातून केलेली आहे। दर्शक हो, सोलापूर, पेण, हमरापूर या मूर्त्यांना बगल देत सांगली जिल्ह्यातील अनेक उद्योजक पुढे येत आहेत आणि याच जोरावर
बेडग येथील प्रकाश नाना वाळेकर यांनी तसेच संजय जाधव यांनी शिवम आर्ट्स ही एक संकल्पना डोक्यात घेतली आणि त्याच माध्यमातून आता आपण बघू शकतोय कितीतरी आकर्षक मूर्त्या इथं तयार झालेल्या आहेत. अतिशय सुंदर आणि देखण्या या गणेश मूर्ती आता विक्रीसाठी तयार आहेत. घरगुती गणपती असतील किंवा मंडळाचे गणपती असतील हे इथं तयार झालेले आहेत. 27 ऑगस्टच्या आत जवळजवळ 2,500 ते 3,000 घरगुती मूर्त्या तसेच मंडळाच्या म्हणजे जसे डिमांड असेल तशा मूर्त्या इथं तयार झालेल्या आहेत आणि आणखीन काही मूर्त्या साधारणतः 26 ऑगस्ट पर्यंत हे तयार करणार आहेत. त्यामुळं भरपूर प्रमाणात याची मागणी इथं वाढलेली आहे. म्हणून आज आपण शिवम आर्टला भेट दिली. मला सांगा की या गणेश मूर्तींना आता मागणी कशी आहे? चांगली मागणी आहे. आपल्यात 6.5 फुटाचा गणपती आपण तिथं उभारलो मगाशी, बरोबर. तो आपल्यातलं सुतारमेट एकता गणेश मंडळ आणि तो अगदी आमच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवून आणि माळेगलीचं जय शिवरत्न गणेश मंडळ त्या स्टार्टला दोन्ही बुकिंग झाले आहेत. आम्ही सांगेल ते रेट दिलेले आहेत. परत चौकशी करा म्हणलं त्यांना. त्यांनी आम्हाला काल रिप्लाय पण दिला. गजराज मंडळाची मिटिंग चालू होती. तुम्ही 19,000चा गणपती आम्हाला 16,000 रुपयाला दिला. आनंद आहे म्हणले. गावात घेतल्यामुळे आम्हाला 3,000 फायदा झाला. असं कालचा विषय आहे. तसाच या लहान मूर्तीतला पण विषय आहे. आपण रिटेल आणि होलसेल दोन्ही म्हणजे पत्तीचं इथं गिराईक चालू आहे. त्या पद्धतीनं द्यावं लागेल. म्हणजे होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही स्वरूपात इथं गणेश मूर्ती विक्रीला अवेलेबल असणार आहे. जरी लहान मूर्ती घेतली तरी सुद्धा तुम्हाला ती होलसेल मध्येच मिळेल ही गॅरंटी इथं आहे. म्हणजे पेण, हमरापूर, सोलापूर असेल, पश्चिम महाराष्ट्रातून कुठनंही जरी मूर्त्या आल्या तरी त्याच्यापेक्षा म्हणजे फारच स्वस्त मूर्त्या या शिवम आर्ट बेडग येथे उपलब्ध होणार आहेत आणि ग्राहकांना परवडणाऱ्या अशा या गणेश मूर्ती आहेत. आपण आज शिवम आर्टला भेट देत असताना आज आपल्या बरोबर म्हणजे इथे एक भगवान शेट्टी हे बेडगेचेच आहेत. जुना लोकूर रस्ता हनुमान गणेश उत्सव मंडळाचे हे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आज कोणती मूर्ती सिलेक्ट केलेली आहे आणि त्यांनी ही मूर्ती का सिलेक्ट केली आणि शिवम आर्ट मध्येच ते का आले या संदर्भात आज आपण त्यांना विचारतोय. काका नमस्कार. मला सांगा की तुम्ही आता शिवम आर्ट मध्ये आहे आणि शिवम आर्ट मध्ये अनेक पद्धतीच्या मूर्त्या आहेत. तुम्ही ही मूर्ती सिलेक्ट करण्यापाठीमागे उद्देश काय आणि याच्या अगोदर तुम्ही मूर्ती सांगली मिरजेत घेत असाल त्यात आणि यामध्ये काय फरक आहे? त्याच्या अगोदर आम्ही गेल्या वर्षी पण सांगलीत मूर्ती घेतलेली. सांगलीतल्या मूर्तीपेक्षा ही मूर्ती आकर्षक आणि योग्य म्हणजे माफक दरात मिळाली. त्यामुळे आम्ही शिवम आर्टमध्येच ही मूर्ती घेतलेली आहे. मला सांगा तुमच्या मंडळाचं नाव? हनुमान गणेश उत्सव मंडळ, जुना लोकूर रस्ता, बेडग. म्हणजे तुम्ही बेडगेतून मूर्ती खरेदी करायला सांगलीला मिरजेला जातो. मात्र त्याच्यापेक्षा शिवम आर्ट मध्ये तुम्हाला ही अतिशय देखणी आणि सुंदर मूर्ती मिळाली आणि माफक दरात मिळाली. बरं, ठीक आहे. साधारणतः किती फूट उंचीची ही मूर्ती घेतली? 5 फूट उंचीची मूर्ती आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ही मूर्ती पसंत पडली? एकदम पसंत पडली. सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते येऊन बघून गेले, त्यांना पण पसंत पडली. त्यामुळे आपण ती ठरवली. म्हणजे शिवम आर्ट मध्ये गणेश मूर्ती ज्या महामंडळाचे त्या घेण्यासाठी ओघ वाढलेला आहे हे निश्चित आहे. कारण इथल्या मूर्ती या आकर्षक आहेत आणि माफक दरामध्ये या मूर्ती अवेलेबल होतात. सांगली मिरजेला बगल देत ग्रामीण भागातील हा गणेश मूर्ती कारखाना आता प्रसिद्ध होत आहे. माझे नाव गणेश संजय जाधव. मी शिवम आर्ट्समध्ये काम करतो. आम्ही डिसेंबर किंवा जानेवारी ह्या महिन्यात आम्ही छाप उठवण्याचा चालू केलेला आहे. छाप उठवून आम्ही फेब्रुवारी महिन्यात रंगकाम हातात घेतलेलं आहे. रंगकाम करताना लोकांना जे कलर किंवा जे रंगकाम पाहिजेलं असले ते आम्ही तयार करून त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुबक अशा गणेश मूर्त्या व सुंदर गणेश मूर्त्या आम्ही तयार करून लोकांना पसंत पडाव्या किंवा लोकांच्या मनासारखं गणपती मूर्त्या आम्ही तयार केलेल्या आहेत.